नमस्कार मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण नागरिकता अधिनियम कव्हर केला। आज आपण त्यामध्ये ज्या दुरुस्त्या करण्यात आल्या त्या बघणार आहोत। तर पहिली दुरुस्ती 1986 मध्ये करण्यात आली। या वर्षी जे जन्माने नागरिकता मिळते ती कठीण करण्यात आली। आपण ऑलरेडी बघितलंय की 87 नंतर ज्या बाळांचा जन्म भारतामध्ये झाला असेल त्या बाळांच्या आई किंवा वडील या दोघांपैकी कोणी एक व्यक्ती भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे। त्याच वेळेस त्या बाळाला भारताचं नागरिक मानलं जाईल। समजा जर एक फॉरेनर कुटुंब आहे ते भारतामध्ये फिरायला आलंय आणि त्यावेळेस त्यांना बाळ झालं तर त्यांना भारताची नागरिकता मिळणार नाही। पण एक फॉरेनर आहे तो भारतामध्ये आलाय आणि त्याने भारताच्या कुठल्या तरी मुलीसोबत लग्न केलं आणि त्यानंतर त्यांचं बाळ जन्माला आलं, मग अशा वेळेस त्याची आई भारतीय असेल त्यामुळे त्या बाळाला भारताचं नागरिकत्व देण्यात येईल। पुढची दुरुस्ती 1992 मध्ये करण्यात आली। यावेळेस वंशाने जे नागरिकता मिळते त्यामध्ये बदल करण्यात आले होते। तर जसं आपण बघितलंच होतं की यावेळेसपासनं जो अधिकार वडिलांना होता तोच अधिकार आईला पण देण्यात आला। म्हणजे वडील किंवा आई जर भारताचा नागरिक असेल तर त्यांच्या बाळाला वंशाप्रमाणे नागरिकता मिळू शकते। उदाहरणार्थ जर समजा महेश नावाचा व्यक्ती बाहेर देशात काम करतोय, त्या ठिकाणी त्याने लग्न केलं आणि त्याला बाळ झालं, तर 1992च्या आधी त्या बाळाला भारताचं नागरिकत्व वंशाप्रमाणे मिळवता येत होतं। पण समजा राणी नावाची मुलगी दुबईमध्ये काम करते, त्या ठिकाणी तिने लग्न केलं, तिला बाळ झालं, त्यावेळेस अशा केसमध्ये 1992च्या आधी त्या बाळाला भारताचं नागरिकत्व वंशाप्रमाणे मिळायचं नाही। म्हणून हीच समस्या टाळण्यासाठी हा बदल करण्यात आला आणि 1992 नंतर राणीच्या मुलालाही भारताचं नागरिकत्व वंशाप्रमाणे मिळू शकतं। पुढची दुरुस्ती 2003 मध्ये करण्यात आली। यावेळेस बेकायदेशीर प्रवासी ही संकल्पना देण्यात आली। जे व्यक्ती भारतामध्ये विनापरवानगी येतात त्यांना बेकायदेशीर प्रवासी मानलं जातं। आपण ज्यावेळेस दुसऱ्या देशामध्ये जातो त्यावेळेस आपल्याला त्या देशाची परवानगी घ्यावी लागते, यालाच आपण विजा म्हणतो। हा विजा काहीतरी मुदतीसाठी मिळतो। मुदत संपल्यावर पण जर आपण त्या देशात राहत असणार तर आपल्याला बेकायदेशीर प्रवासी किंवा इंग्लिशमध्ये इल्लीगल मायग्रंट मानलं जाईल। किंवा काय होतं, जसा सलमान खान बजरंगी भाईजान या पिक्चरामध्ये विनापरवानगी पाकिस्तानमध्ये गेला होता, तशाच प्रकारे जे लोक विनापरवानगी भारतामध्ये येतात त्यांनाही बेकायदेशीर प्रवासी मानलं जातं। अशा बेकायदेशीर प्रवासींच्या मुलांना, मुलगा असो की मुलगी, भारताची नागरिकता मिळणार नाही। दुरुस्ती 2003 मध्ये झाली होती आणि लागू 2004 पासून करण्यात आलं। जर आपण यानंतर एखाद्या बेकायदेशीर प्रवासी सोबत लग्न केलं असेल आणि आपल्याला मूलबाळ झालं तर त्याला भारताची नागरिकता देता येणार नाही। याच वेळेस NRC ची पण तरतूद करण्यात आली, नॅशनल रजिस्टर फॉर सिटीजन, राष्ट्रीय नागरिक नोंदणी। जे भारताचे नागरिक असतील त्यांची नोंदणी करणे। 2005 मध्ये ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया OCI कार्ड योजना सुरू करण्यात आली। असे व्यक्ती जे वंशाने भारताची नागरिकता घेण्यासाठी पात्र असतात त्यांना हे कार्ड देण्यात येतं। यांना विशेष अधिकार देण्यात येतात, जसं यांना विजा लागत नाही, हे कितीही काळ भारतामध्ये राहू शकतात, यांना पर्यटन स्थळांवर जास्तीचा दर आकारला जात नाही, यांना शैक्षणिक संस्थांमध्ये ऍडमिशनसाठी सवलती मिळतात, फक्त यांना मतदानाचा अधिकार मिळत नाही, शेतजमिनी घेता येत नाही, तसेच यांना निवडणूक लढवता येत नाही, इतर संविधानिक अधिकार यांना मिळत नाही। 2015 मध्ये OCI यासोबत PIO योजना ही एकत्र करण्यात आली। PIO म्हणजे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, भारतीय वंशाचे लोक। आता यामध्ये काहीच गर्व करायची गोष्ट नाही आहे,
आपण म्हणतो गुगलचा CEO भारतीय वंशाचा आहे किंवा इंग्लंडचा प्रधानमंत्री भारतीय वंशाचा होता, पण हे बाहेर देशात जाऊन सेटल झालेले लोक आहेत. पाकिस्तानातील जे नागरिक आहे ते पण भारतीय वंशाचेच मानले जातील. बांगलादेशचे नागरिक ते पण भारतीय वंशाचेच मानले जातील. भारताच्या लोकांना भारतामध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळत नाही आणि त्यामुळे ते बाहेर जाऊन सेटल होतात, तिथे काम करतात आणि आपल्याला फुलवण्यासाठी हे राजकारणी म्हणतात भारतीय वंशाचे लोक याचा CEO आहे, त्याचा CEO आहे. अरे भारतीय नागरिकांना तुम्ही ऑपॉर्च्युनिटी देत नाही आणि तुम्ही हे उगाच फालतूगिरी करत बसतात. तर नागरिकांसाठी काम करा, उगा नागरिकांना फुलवत नका बसू. 2019 मध्ये जी दुरुस्ती करण्यात आली त्याला आपण CAA म्हणून ओळखतो. हे सेमच आहे. नागरिकता दुरुस्ती अधिनियम किंवा सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट. यामध्ये दिलंय की पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या 3 देशांमधनं जे हिंदू, जैन, बुद्ध, पारसी, शीख आणि ख्रिश्चन या धर्मातील लोक आले असतील त्यांना नैसर्गिकरित्या भारताची नागरिकता मिळवण्यासाठी जी 11 वर्षाची मुदत असते ती कमी करून 5 वर्ष करण्यात आली. यासाठी एक कट ऑफ डेट देण्यात आली, ती म्हणजे 31 डिसेंबर 2014. तर या दुरुस्तीनुसार जे व्यक्ती 31 डिसेंबर 2014च्या आधी भारतामध्ये आले असतील या 3 देशांमध्ये आणि ह्या धर्मांपैकी, त्यांना या दुरुस्तीनुसार भारताची नागरिकता देण्यात येईल. यामध्ये मुस्लिम नव्हते. पण यावेळेस जो इश्यू झाला होता तो NPR मुळे झाला होता. NPR मध्ये काय असतं, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर. जे लोक भारतामध्ये राहतात त्यांची नोंदणी, राष्ट्रीय रहिवासी नोंदणी, तर सांगण्यात काय आलं होतं, NRC आणि NPR केला जाईल, त्यामुळे तुमची नागरिकता चेक होईल. आता भारतामध्ये अशी कंडिशन आहे की काही लोक पुलाखाली राहतात, काही लोक फुटपाथवर राहतात. त्यांच्याकडे कोणते डॉक्युमेंट्स असतील किंवा ज्यांचे पुरांमध्ये सर्व घरदार वाहून गेलं त्यांच्याकडे कोणते डॉक्युमेंट्स असतील, मग ते भारताचे नागरिक नाहीत का? मग त्यावर सांगण्यात आलं 2019चा जो दुरुस्ती कायदा आहे त्यानुसार या धर्माच्या लोकांना तर नागरिकता मिळणारच आहे, पण मुस्लिम यामध्ये नव्हते. मग मुस्लिमांना नागरिकता कशी मिळेल? आणि त्यावरूनच हा सगळा गोंधळ झाला होता. अशीच NRC आसाममध्येही करण्यात आली होती. आज जो आपण बांगलादेश बघतो तो अगोदर पूर्वी पाकिस्तान होता आणि आताचा पाकिस्तान ह्या पूर्वी पाकिस्तानवर अत्याचार करायचा. त्यामुळे या पूर्वी पाकिस्तानमधून अनेक लोक बेकायदेशीररित्या भारतामध्ये येऊन आजूबाजूच्या राज्यांमध्ये बसू लागली. त्यामुळे त्या राज्यांमध्ये समस्या निर्माण झाल्या. अशाच समस्या आसाममध्येही झाल्या. त्यामुळे आसाम करार करण्यात आला. यानुसार जे लोक 1 जानेवारी 1966 या आधी भारतामध्ये आले असतील त्यांना भारताचं नागरिक मानलं जाईल. जे लोक या तारखेनंतर पण 24 मार्च 1971 या आधी भारतामध्ये आले असतील त्यांना भारताचं नागरिक मानलं जाईल, पण मतदानाचा अधिकार 10 वर्षानंतर मिळेल. ही तारीख का डिसाईड केली तर या तारखेला भारत पाकिस्तान युद्ध संपलं होतं आणि नवीन बांगलादेश तयार झाला होता. आणि 24 मार्च 1971 या तारखेनंतर जे भारतामध्ये आले असतील त्यांना भारताचं नागरिक मानलं जाणार नाही. त्यांना पुढे डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवण्यात येईल. आता इथे समस्या काय निर्माण झाली, यांना बांगलादेशही परत घ्यायला तयार नाही आणि भारतही यांना नागरिकता द्यायला तयार नाही आणि हीच मोठी समस्या भारतापुढे निर्माण झाली आहे. तर अशा प्रकारे नागरिकता हा टॉपिक आपण बघितला. आय होप तुम्हाला समजला असेल.